भांडूपमध्ये शिवसेना पक्षाकडून प्रतापनगर येथे पडलेल्या रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून पालिकेचा निषेध करण्यात आला। यावेळी आमदार अशोक पाटील यांनी भर पावसात रस्त्यावर ठिय्या देत पालिकेमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली। सदर रस्त्याचे काम हे पूर्ण झाल्याचे सांगून या कामाची बिले पास करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात मात्र या रस्त्यांचे काम झालेलेच नाही। त्यामुळे आज या रस्त्यांवर अशोक पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी झाडे लावून निषेध व्यक्त केला आहे आणि पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निलंबाची मागणी केली आहे। बघा, गेले 2 वर्षापासून या रस्त्याचा मी पाठपुरावा करतोय आणि वारंवार नुसतं आश्वासन देणं याच्या पलीकडे काही झालेलं नाही। आता या रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती आज तुम्ही बघितलात, म्हणजे रस्ता नाही, या निव्वळ खड्डे झालेले आहेत, सगळ्या ठिकाणी पाणी आहे, अनेक बाईकचे ॲक्सिडेंट झालेले आहेत। आणि या परिस्थितीमध्ये मी ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं, पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी सांगितलंय की 15 दिवस अधिवेशन चालणार आहे, निदान 15 दिवसामध्ये तरी तो रस्ता होऊ देत। तोही रस्ता केलेला नाही, म्हणून नाईलाज असतो मला ज्या रस्त्यावरती वृक्षारोपण घ्यावं लागलेलं आहे, कारण मलाही या परिस्थितीत यायचं नव्हतं। परंतु ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्यांचे रोजचे जे हालत बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की नुसतं निवडून देण्यानंतर आपण आमदारकी मिरवण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्या समोर जायला पाहिजे। म्हणून आज या रस्त्यावरती म्हणजे संभाजी भाजी मार्केट ते एकता बीट पर्यंतचा हा रस्ता आहे। साधारणतः रस्ता एक 100-125 मीटरच आहे, असा काय मोठा रस्ता नाही, परंतु या मला माहिती मिळालेली आहे की या रस्त्याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि त्या रस्त्याचं नूतनीकरण त्याचे बिलं देखील पास करून अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या संगनमताने याच्यात पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे। प्रत्यक्षात काय रस्ता बनवला गेलेला नाही हे आपणही प्रत्यक्ष बघतात, म्हणून या अधिकाऱ्यांची चौकशी लावायला पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही जर काम करत असाल तर तुमच्या देखील चौकशी लावणं गरजेचं आहे आणि जर अधिकारी दोषी असेल तर ताबडतोब त्यांना सस्पेंड करा। आणि शेवटी हे सगळ्या जनतेचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा लोकांसाठी वापरला गेला पाहिजे। आज ह्या वृक्षारोपणसाठी आम्ही जे नियोजन केलेलं होतं, अधिकारी मला सकाळपासून सगळे अधिकारी मला फोन करतात की साहेब कुठल्याही परिस्थितीत करू नका, आम्ही 2 दिवसात देतो। रात्री तर मला एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की 2 वाजल्यापासून आम्ही काम करतो आहोत, परंतु मी सकाळी प्रत्यक्ष बघितलं 1ही रुपयाचं काम झालं, असं खोटं सांगतायत आणि मला फसवण्याचं काम करतायत। मी एक आमदार म्हणून काम करत असताना मला फसवण्याचं काम करतायत। म्हणून आज शेवटी नाईलाज असतो, जी परिस्थिती आहे ती वस्तुस्थिती महानगरपालिकेला दिसली पाहिजे, ती वस्तुस्थिती शासनाला दिसली पाहिजे। म्हणून सत्तेत असूनही मी आज उपोषण इथे वृक्षारोपण करतोय। माझ्या समोर सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, विधानसभा प्रमुख आहेत, पुरुष महिला शाखा प्रमुख आहेत, सगळे पदाधिकारी आहेत। त्यांचीही खंत अशी आहे की जर का शासनामध्ये अशी फसवणूक होत असेल तर केव्हा तरी रस्त्यावर उतरावं लागेल। आणि शिवसेना हा मूळ पक्षच असा आहे की रस्त्यावर उतरून न्याय मागणारा हा पक्ष आहे आणि मग त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना मी आज शेवटी मला नाईलाज असतो, वृक्षारोपण करायला लागतंय। आणि आता तरी प्रशासनाला जाग येऊ दे आणि या भांडूपमध्ये, पूर्ण भांडूपमध्ये जी रस्त्याची परिस्थिती आहे, रस्त्याची चाळण झालेली आहे, परंतु अधिकाऱ्यांना बिलकुल त्या रस्त्याचं डागडुजीकरण करण्यासाठी पण वेळ मिळत नाही, म्हणून त्यांना जाग यायला पाहिजे। म्हणून आज आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला। मी गेले 25 वर्ष निवडून येतो, मधल्या कालखंडामध्ये 5 वर्ष मी नव्हतो, आमदार म्हणून होतो। याच्यामध्ये ही परिस्थिती महानगरपालिकेची फारच बदलली आहे। एस वॉर्डमध्ये मी बघितलं की अधिकारी कुठल्याही लोकप्रतिनिधीला जुमानत नाही, मनमानी चालू आहे आणि ही मनमानी थांबवण्यासाठी म्हणून मला शेवटी हा निर्णय घ्यावा लागतोय।